आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी राज्यातील सर्व शासकीय अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होता यावे व प्रथम येणाऱ्या क्रमांकाने यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना विभागस्तर व राज्य पातळीवर खेळण्याची संधी मिळावी यासाठी नाशिक अप्पर कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकल्प कार्यालयांना हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे असे आदेश पारित करण्यात आले होते। राजूर प्रकल्प कार्यालयाच्या वतीने प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 4 केंद्रांवर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानिमित्त शासकीय आश्रमशाळा किळेरुंबनवाडी येथे सुविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरला या हिवाळी क्रीडा स्पर्धा कशा पद्धतीने पार पाडाव्यात याची माहिती या सुविचार सभेत देण्यात आली। गेल्या 4 ते 5 दिवसापासून पावसाची संततधार सुरू असून पाऊस थांबला नाही तर या हिवाळी क्रीडा स्पर्धा पुढेही जाऊ शकतात असे संकेतही यावेळी शासकीय आश्रमशाळा किळेरुंबनवाडीचे मुख्याध्यापक शिवाजी नरके यांनी दिली। मात्र याची माहिती अगोदरच सर्व शाळांना दिली जाईल असेही त्यांनी सांगितले। आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन आयोजित ज्या आपल्या दरवर्षीप्रमाणे क्रीडा स्पर्धा होत असतात त्या याही वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहेत। नाशिक अप्पर आयुक्त कार्यालयाअंतर्गत प्रकल्प अधिकारी माननीय राजन पाटील साहेब राजूर प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा यावर्षी पार पडत आहेत। त्यापूर्वी एकूण 4 केंद्रामध्ये या स्पर्धा केंद्रस्तरावरती आयोजित करण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी केंद्रशाळा किळेरुंबनवाडी येथे दिनांक 30 व दिनांक 1/10 रोजी एकूण 9 शाळेचा सहभाग असणाऱ्या क्रीडा स्पर्धा या शासकीय आश्रमशाळा किळेरुंबनवाडीच्या भव्य प्रांगणामध्ये पार पडत आहे। यासाठी आज जी क्रीडा बैठक आयोजित केलेली होती त्या क्रीडा बैठकीमध्ये एकूण सर्व खेळ, सहभागी संघ व त्याचे लॉट्स पाडणे, पंचांची यादी याविषयी आज या मार्गदर्शन सर्व शिक्षकांना व पंचांना करण्यात आलेले आहेत। परंतु नैसर्गिक वातावरण खराब झाल्यामुळे व स्पर्धेच्या अगोदर जर पाऊस झाला तर कदाचित 1-2 दिवस स्पर्धा ह्या मागे पुढे होऊ शकतात। कारण काल इथे धुवाधार पाऊस झाल्यामुळे मैदानावरती सध्या सर्वत्र पाणी आहे व स्पर्धा 2 दिवसावर आलेली आहे। परंतु कदाचित जर पाऊस उघडला, मैदान कोरडे असल्यानंतर स्पर्धा होतील। परंतु आज किंवा उद्या जर पाऊस झाला तर स्पर्धा 1-2 दिवस पुढे जाऊ शकतात याची सर्वांनी नोंद घ्या।